difference between DNA and RNA. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? सिंपल डिफरन्सेस इथं आपण विचारात घेणार आहे. फर्स्ट, मेनली प्रेझेंट इन न्यूक्लियस. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड मेनली न्यूक्लियस मध्ये असतं, पण रायबोन्यूक्लिक ॲसिड मात्र न्यूक्लियस मध्ये पण आहे आणि सायटोप्लाझम मध्ये पण आहे. So first difference is DNA is mainly present in nucleus while RNA is present in nucleus as well as cytoplasm. DNA acts as genetic material in all organisms except RNA virus. फक्त RNA व्हायरस वगळता बाकी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे, हेरिडिटरी मटेरियल आहे. म्हणजे RNA व्हायरस मध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल आहे. Acts as a genetic material in RNA virus. DNA is made up of deoxyribonucleotides, while RNA is made up of ribonucleotides. DNA मध्ये DNA जनरली कसं आहे, डबल स्ट्रँडेड आहे. DNA जनरली डबल स्ट्रँडेड आहे. RNA जनरली सिंगल स्ट्रँडेड आहे. DNA मध्ये डबल स्ट्रँडेड असल्यामुळं प्युरिन as2 pyrimidine रेशो 1:1 आहे. RNA मात्र सिंगल स्ट्रँडेड आहे. जर कुठं फोल्ड असतील तर त्या फोल्डेड पार्ट मध्ये नायट्रोजन बेसेस मध्ये पेअरिंग असतं. अदरवाइज नायट्रोजन बेसेस अनपेअर्ड आहेत. त्यामुळं प्युरिन पिरिमिडिन रेशो नॉट 1:1. इकडं आपण म्हणू शकतो नायट्रोजन बेसेस आर always paired. इकडं म्हणू शकतो आपण जनरली अनपेअर्ड. जनरली अनपेअर्ड and paired only in folds.
कुठं फोल्ड असतील तर त्या भागामध्ये नायट्रोजन बेसेसमध्ये पेअरिंग असतं. अदरवाईज ते कसं आहे, अनपेअर्ड आहे. त्यामुळं प्युरिन पिरिमिडिनचा रेशो कसा आहे, इकडं 1:1 आहे, इथं किती आहे सांगता येत नाही, कारण तसं फिक्स नाही आहे, म्हणून आपण नॉट 1:1 म्हणतो. आता नायट्रोजन बेसेस जे DNA मध्ये आहेत ते कोणकोणते आहेत? DNA कंटेन्स ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. RNA मध्ये नायट्रोजन बेसेस ॲडेनिनला ॲडेनिन आहे, ग्वानिनला ग्वानिन आहे, सायटोसिनला सायटोसिन आहे, परंतु थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. सो इन RNA थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. थायमिनच्या ऐवजी इथं युरॅसिल आहे. त्यानंतर इथं जी शुगर आहे, पेंटोज शुगर जी आहे, ही डीऑक्सीरायबोज आहे आणि इकडं जी शुगर आहे ती रायबोज शुगर आहे. सो प्रेझेन्स ऑफ डीऑक्सीरायबोज शुगर अँड रायबोज शुगर हा पण डिफरन्स आहे. DNA जनरली एका टाईपचं असतं. आपल्याला फॉर्म्स ऑफ DNA हे एक आर्टिकल आहे, डिटेल गरजेचं नाही आहे, परंतु टाईप एकच आहे, पण फॉर्म्स मात्र त्याचे किती आहेत? ADNA, BDNA, cDNA, DDNA, ZDNA. बाकी सगळे राईट हँडेड आहेत, परंतु ZDNA फक्त असं लेफ्ट हँडेड असतं. आणि त्याच्यापैकी सर्वात कॉमन टाईप जो वॅटसन क्रिकने स्टडी केलेला आहे तो आहे BDNA. कारण एका टर्न मध्ये बेस पेअर किती आहेत? त्यात 10 बेस पेअर्स असल्यामुळं ते DNA वॅटसन क्रिकने स्टडी केलेला आहे. BDNA इज मोस्ट कॉमन. तर एका टाईपचं असतं. आता इकडं जेनेटिक नॉन जेनेटिक 2 टाईप झाले, परंतु नॉन जेनेटिक RNA सुद्धा 3 टाईपचं आहे. मॅसेंजर RNA, ट्रान्सफर RNA आणि रायबोसोमल RNA. DNA प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कंट्रोल करतं. इट कंट्रोल्स द प्रोटीन सिंथेसिस. बट RNA helps the process of protein synthesis. So DNA is just like a owner. एखादं शॉप आहे, त्या शॉपमध्ये कोणीतरी ओनर आहे, तो सगळ्याला ऑर्डर सोडणार आहे, हे द्या ते द्या, हे असं काम करा तसं काम करा. बाकीचे सगळे वर्कर्स आहेत, सपोर्टर्स आहेत किंवा हेल्पर्स आहेत त्यांना. म्हणजे DNA कडे सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, काय बनवायचं याचा निर्णय DNA करणार आहे. कारण पूर्ण ब्ल्यूप्रिंट कुणाकडे आहे तर DNA कडे आहे. आणि जशी माहिती DNA कडे आहे त्याप्रमाणे हे तिन्ही टाईपचे RNA काम करत असतात. ते हेल्पर आहेत. सो DNA इज जस्ट लाईक अ ओनर अँड RNA आर जस्ट लाईक अ हेल्पर. असे अनेक डिफरन्स आपल्याला इथं करता येतील. मुख्य जे 10 डिफरन्सेस इथं दिसत आहेत ते आपल्यासाठी सफिशियंट आहेत. DNA आणि RNA मध्ये हे सगळे डिफरन्स आहेत. आता आपल्याला DNA चा स्टडी तर केलेलाच आहे, RNA चा शिल्लक आहे.
हा बोल. हा जनरली अनपेयर्ड बट पेयर्ड इन फोल्डेड रिजन ओनली. हा ओके, थांब जरा इकडे घेतो हे. नाउ रायबोन्यूक्लिक ऍसिड याबद्दल आपण आता डिफरन्स मध्ये माहिती घेतलेलीच आहे. जनरली न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये आढळणारं आरएनए, सिंगल स्ट्रँडेड आरएनए, रायबोन्यूक्लिओटाइडनी बनलेलं आरएनए, त्यानंतर ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन 4 बेसेस आहेत. रायबोज नावाची शुगर आहे, सिंगल स्ट्रँडेड आहे. जनरली कुठं जर फोल्ड असेल तर त्या फोल्डेड पार्ट मध्ये पेअरिंग असतं. नायट्रोजन बेसेस ऑलवेज पेअर्ड असतात डीएनए मध्ये, परंतु आरएनए मध्ये फोल्डेड रिजन मध्येच पेअरिंग असल्यामुळं नायट्रोजन बेसेसचा रेशो जो आहे, प्युरिन पिरिमिडिन रेशो जो आहे, तो 1:1 डीएनएचा आहे. इकडं नॉट 1:1 आपण म्हटलेलं आहे. बेसिकली आरएनए हे 2 टाईपचा आहे, जेनेटिक आरएनए and non-genetic RNA. You know, in some RNA virus, जसं HIV व्हायरस आहे, हिपॅटायटिस बी व्हायरस आहे, किंवा सध्याचा कोरोना व्हायरस आहे, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्म मध्ये आहे? आरएनए. हे आरएनए व्हायरस आहे. म्हणजे जेनेटिक मटेरियल काही व्हायरस मध्ये आरएनएच्या फॉर्म मध्ये असतं. आता प्लांट व्हायरसेस म्हटलं तर प्लांट व्हायरसेस मध्ये जनरली आरएनए जेनेटिक मटेरियल आहे. ॲनिमल बॅक्टेरियल व्हायरस म्हटलं तर डीएनए च्या फॉर्म मध्ये आहे. आणि ॲनिमल व्हायरसेस मध्ये, काही व्हायरसेस मध्ये डीएनए जेनेटिक मटेरियल आहे आणि काही व्हायरसेस मध्ये आरएनए जेनेटिक मटेरियल आहे. व्हायरसकडे स्वतःची मेटाबॉलिक मशिनरी नसते, तो एक टेररिस्ट सारखा आहे, दुसऱ्यावर आक्रमण करणार आणि ते सगळं आपल्या ताब्यात घेणार आणि आपल्याला पाहिजे तसं मल्टिप्लिकेशन करणार. तर हे जेनेटिक आरएनए आहे ते आपल्याला इथं स्टडी करायची आवश्यकता नाही आहे. ते जेनेटिक आरएनए आपल्याला माहीत असावं. इथं आपल्याला स्टडी करायचं आहे नॉन जेनेटिक आरएनए. नॉन जेनेटिक आरएनए म्हणजे आरएनए मध्ये जे 3 टाईप आपण मगाशी सांगितले ते टाईप आपल्याला इथं स्टडी करायचे. And you know, there are 3 types of non-genetic RNA like messenger RNA, transfer RNA and ribosomal RNA. Messenger RNA, transfer RNA, ribosomal RNA. अगोदर काही कॉमन डिफरन्सेस वजा किंवा कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स तिघांच्या विचारात घेऊ. मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि रायबोसोमल आरएनए. मेसेज
प्रोटीन कोणतं बनवायचंय याचा मेसेज डीएनए कडनं साईटकडं घेऊन यायचं काम हे आरएनए करतं, म्हणून त्याला मॅसेंजर आरएनए म्हटलेलं आहे. सो इट कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम डीएनए टू साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, दॅट इज रायबोसोम. जिथं प्रोटीन बनवायचंय त्या प्रोटीनमध्ये अमिनो ऍसिडचा क्रम कसा असावा याची इन्फॉर्मेशन जेनेटिक कोडच्या फॉर्ममध्ये कुणाकडे आहे तर डीएनए कडे आहे. ती माहिती घेऊन यायचं काम हे आरएनए करतं, म्हणून त्याला मॅसेंजर आरएनए म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्याप्रमाणे माहिती आलेली आहे त्याप्रमाणे त्या कोड प्रमाणे अमिनो ऍसिड आणायचे जोडायचे, आणायचे जोडायचे, आणायचे जोडायचे, म्हणजे अमिनो ऍसिड ट्रान्सफर करणं, कॅरी करणं हे काम दुसरं आरएनए करतं, म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए असं नाव दिलेलं आहे. आणि रायबोसोमल आरएनए तुम्हाला माहिती आहे, रायबोसोमचं कंपोजिशन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 65% रायबोसोमल आरएनए आहे आणि 35% प्रोटीन्स असतात. फक्त 35% प्रोटीन्स आहे. मेजर कंपोनंट जो रायबोसोमचा आहे तो रायबोसोमल आरएनए असाच आहे. तर मॅसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि रायबोसोमल आरएनए तिघांचं नाव देण्याचा उद्देश असा आहे. दिस इज अ पॉइंट नंबर 1. नंतर मॅसेंजर आरएनए जे बनतं, इट इज प्रोड्यूस्ड इन ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ऑन डीएनए टेम्पलेट. डीएनएच्या टेम्पलेट वरती ट्रान्सक्रिप्शन नावाची जी प्रोसेस होते त्या प्रोसेसमध्ये मॅसेंजर आरएनए तयार होतं. हे सुद्धा डीएनए टेम्पलेट वर तयार होतं आणि रायबोसोमल आरएनए तयार करण्याचं काम न्यूक्लिओलस हे करतंय. Which enzymes are necessary for formation of production of mRNA, tRNA and rRNA? असा क्वेश्चन विचारला तर आरएनए पॉलिमरेज डीएनए वर डिपेंडंट असणार आहेत ते, पण आरएनए पॉलिमरेज 2 हे एन्झाईम लागतं मॅसेंजर आरएनए बनवायला. आरएनए पॉलिमरेज 3 लागतं ट्रान्सफर आरएनए बनवायला आणि आरएनए पॉलिमरेज 1 लागतं रायबोसोमल आरएनए बनवायला. टोटल जे सेल मध्ये आरएनए आहे, जेवढं काही आरएनए सेल मध्ये असतं त्याच्यामध्ये या तिघांचं पर्सेंटेज कसं आहे, त्याच्यामध्ये या तिघांचं पर्सेंटेज आहे टोटल सेल्युलर आरएनएच्या 3 to 5% मॅसेंजर आरएनए आहे. टोटल सेल्युलर आरएनएच्या 10 to 20% ट्रान्सफर आरएनए आहे आणि टोटल सेलच्या 80% रायबोसोमल आरएनए आहे. मग तुम्हाला यावरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त पर्सेंटेज कोणत्या आरएनएचं सेलमध्ये असतं तर रायबोसोमल आरएनए. सर्वात कमी पर्सेंटेज कुणाचं आहे तर ते आहे मॅसेंजर आरएनएचं. त्यानंतर याचं मॉलिक्युलर वेट पाहिलं तर 5 लाख
हे मॅसेंजर RNAचं मॉलिक्युलर वेट आहे आणि याचं मॉलिक्युलर वेट जर पाहिलं तर 23,000 to 30,000 हे ट्रान्सफर RNAचं मॉलिक्युलर वेट आहे आणि रायबोसोमल RNAचं 40,000 to 1 lakh. एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. मॅसेंजर RNA हे लॉंगेस्ट RNA म्हटलं जातं. ट्रान्सफर RNA ला आणखी नाव आहे, ते स्मॉलेस्ट आहे. सोल्युबल RNA कोणतं, ॲडॅप्टर RNA कोणतं, कारण ते ॲमिनो ॲसिड आणि कोडिंग अँटीकोडॉन ह्यांच्यामध्ये ते ॲडॅप्टरचं काम करतं आणि म्हणून त्याला ॲडॅप्टर RNA म्हटलेलं आहे, सोल्युबल RNA म्हटलेलं आहे, स्मॉलेस्ट RNA म्हटलेलं आहे. हे सहजासहजी दिसत नाही कारण 3.8 सेडिमेंटेशन कोएफिशियंट त्याचा असल्यामुळं हे दिसत नाही. RNA स्मॉलेस्ट आहे आणि हे हे कसं आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन असलेलं RNA आहे आणि हे सर्वात स्टेबल आहे. अनस्टेबल कोण आहे मग, हे अनस्टेबल आहे. mRNA अनस्टेबल आहे. युकॅरियोटिक सेल असतील तर 4 तासानंतर ते डिनॅचरेट होत असतं. युकॅरियोटिक सेलमध्ये डिनॅचरेशन होतं या RNAचं 4 तासामध्ये. अनस्टेबल आहे. आणि सर्वात स्टेबल RNA कोणतं असा क्वेश्चन जर आपल्याला विचारला तर लक्षात राहू द्या, रायबोसोमल RNA. किती स्टॅबिलिटी आहे, इट रिमेन्स स्टेबल फॉर 1 to 2 generations ऑल्सो. 2 पिढ्यांपर्यंत त्याची स्टॅबिलिटी राहते. त्यामुळं सर्वात स्टेबल RNA कोणतं असा MCQ विचारला गेला तर हे लक्षात असू द्या. आता ट्रान्सफर